विचार चंद्रोदय. विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये आज कला आहे 14वी. ठीक आहे. अथ चतुर्दश कला प्रारंभ. 14व्या कलेला आज प्रारंभ होत आहे. या कलेचं नाव आहे जीवनमुक्ती विधेयमुक्ती वर्णन. ठीक आहे. तर जीवनमुक्ती म्हणजे काय, विधेयमुक्ती म्हणजे काय याचं वर्णन करणारी ही 14वी कला आहे. तर या कलेचा जो पद्य भाग आहे तो आपण एकदा लिहून घेऊया. जब जानत हय, जब जानत हय निज रूप हिकु, निज रूप हिकु अर्धविराम. तब जीवन मुक्ति समीप हिकु, तब जीवन मुक्ति समीप हिकु पूर्ण विराम. भ्रमबंध निवृत्ति, भ्रमबंध निवृत्ति संदेह हिकु, संदेह हिकु अर्धविराम. सुख संपत्ति होवत, सुख संपत्ति होवत गेह हिकु, गेह हिकु पूर्णविराम. 1 नंबरचा दुवा संपला. पुढचा लिहा दुसरा. विद्वान तजई, विद्वान तजई इस देह हिकु, इस देह हिकु अर्धविराम. तब पावत, तब पावत मुक्ति विदेह हिकु, विदेह हिकु पूर्णविराम. खालची वळ. तमलेश भजे, तमलेश भजे सदनाश हिकु, सदनाश हिकु अर्धविराम. तज दत्त, तज देत प्रपंच, तज देत प्रपंच आभास हिकु. दुसरा दुवा पूर्ण झाला. पुढे तिसरा. सरिता इव सागर देश हिकु, सरिता इव सागर देश हिकु अर्धविराम. चिन्ह मात्र मिलाय, चिन्ह मात्र मिलाय विशेष हिकु, विशेष हिकु पूर्णविराम. पुढे. चिद होय भजे, चिद होय भजे अवशेष हिकु, अवशेष हिकु अर्धविराम. नहीं जन्म पीतांबर, नहीं जन्म पीतांबर शेष हिकु, शेष हिकु. तिसरा दुवा पूर्ण. अर्थ बघा. पहिले उच्चारण करूया. जब जानत हय निज रूप हिकु, तब जीवन मुक्ति समीप हिकु, जब जानत हय निज रूप हिकु, तब जीवन मुक्ति समीप हिकु. भ्रम बंध निवृत्ति संदेह हिकु, सुख संपत्ति होवत गेह हिकु. भ्रमबंध निवृत्ति संदेह हिकु, सुख संपत्ति होवत गेह हिकु.
विद्वान तजै इस देह हिकू तब पावत मुक्ति विदेह हिकू विद्वान तजै सदेह हिकू तब पावत मुक्ति विदेह हिकू तमलेश भजे सदनाश हिकू तज देत प्रपंच आभास हिकू तमलेश भजे सदनाश हिकू तज देत प्रपंच आभास हिकू सरिता इव सागर देश हिकू चिन्ह मात्र मिलाय विशेष हिकू सरिता इव सागर देश हिकू चिन्ह मात्र मिलाय विशेष हिकू चिद होय भजे अवशेष हिकू नहि जन्म पितांबर शेष हिकू चिद होय भजे अवशेष हिकू नहि जन्म पितांबर शेष हिकू ठीक बघा जब जानत है निज रूप हिकू तब जीवन मुक्ती समीप हिकू अन्वय पहा जब निज रूप हिकू जानत है जब निज रूप हिकू जानत है तब जीवन मुक्ति समीप हिकू ठीक खड़िया नीचे भ्रमबंध संदेह हिकू निवृत्ति सुख संपत्ति गिह हिकू होवत सुख संपत्ति गिह हिकू होवत अर्थ पहा जब निज रूप हिकू जानत है जो कोणी साधक जेव्हा निज रूप हिकू निज रूप म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे वास्तव स्वरूप आहे ब्रह्म स्वरूप आहे त्याला जानत आहे जाणतो म्हणजे ज्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो अर्थात जो मी रूपाने आपल्या स्वस्वरूप असणाऱ्या ब्रह्माला जाणतो मी ब्रह्म आहे म्हणून तब तेव्हा जीवनमुक्ती समीप हिकू तेव्हा त्याच्यासाठी जीवनमुक्ती दूर नाही आहे अत्यंत समीपच आहे ज्ञान झालं दृढ निश्चय झाला की बस तिथून पुढची त्याची अवस्था ती जीवनमुक्ती अवस्था आहे देह पडेपर्यंत असा तब जीवनमुक्ती समीप हिकू आहे की नाही जितेची मुक्ती बर मग ज्ञान प्राप्त झालं आहे तर काय हो तो मोक्ष प्राप्त होतो म्हणजे काय प्राप्त होतं नेमकं तर अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती तेच दिलं आहे तर भ्रमबंध संदेह हिकू निवृत्ती जेव्हा आपल्या स्वस्वरूपाचा दृढ साक्षात्कार झाला आहे तेव्हा भ्रमबंध आहे की नाही भ्रमबंध बंधात्मक भ्रम आणि संदेह संशयाधिक असंभावना विपरीत भावनाधिक या सर्वांची काय होते निवृत्ती होते म्हणजे अनर्थाची निवृत्ती आणि सुख संपत्ती गिह इकू होवत गिह म्हणजे घर तर सुख संपत्ती आपल्या घरी चालून येते म्हणजे आपल्याला प्राप्त होते म्हणजे दोन बाजू एक बाजू झाली अनर्थाची निवृत्ती आणि दुसरी झाली परमानंदाची प्राप्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती यालाच म्हणतात बर आता हे झालं पहिला दोहा दुसरा दोहा बघा त्याचा अन्वय करूया विद्वान इस देह हिकू तजई तब विदेह हिकू मुक्ति पावत विदेह हिकू मुक्ति पावत ठीक खालच्या वेळी तमलेश सदनाश हिकू भजे सदनाश हिकू भजे आगे पुढं आभास हिकू प्रपंच तज देत आभास हिकू प्रपंच तज देत अर्थ पहा तो
आता ही झाली जीवनमुक्ती, वरच्या पहिल्या दोयात सांगितलेली. विदेह मुक्ती काय सांगतात, विद्वान ईस देह इकू तजे, जेव्हा विद्वान ज्ञान ज्याला झालेलं आहे असा महात्मा, तो जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याची अवस्था जीवनमुक्ती अवस्था आहे की नाही. परंतु प्रारब्ध संपलं की ज्या प्रारब्धाच्या निमित्ताने शरीर टिकून होतं ते प्रारब्ध संपलं, तर प्रारब्ध संपल्यानंतर तो महात्मा शरीर सोडतो, शरीराचा त्याग करतो. मग शरीराचा त्याग झाला की त्यानंतर त्याची जी मुक्ती आहे त्या मुक्तीला म्हणतात विदेह मुक्ती. देह असेपर्यंत ज्ञान झाल्यानंतर, देह असेपर्यंत जीवनमुक्ती, आणि देह सुटल्यानंतर पुढे विदेह. तेच दिलं इथं. तर विद्वान इस देह कु तजे, जेव्हा विद्वान या देहाचा त्याग करतो तब तेव्हा विदेह इकू मुक्ती पावत, म्हणजे विदेह मुक्ती, विदेह मोक्षाला तो प्राप्त होतो, पावत प्राप्त होतो असा अर्थ आहे. बर, मग पुढे तमलेश नाश हिकू सदनाश हिकू भजे. तम म्हणजे अज्ञान, माया, तिचा जो लेश आहे की नाही, ज्ञान झाल्यानंतर यद्यपि अज्ञान म्हणजे माया आणि अविद्या, आणि त्या अविद्येचं कार्य आवरण याची निवृत्ती झालेली आहे, तरी पण विक्षिप्त मात्र राहतो थोडासा, देहाधिक देह चिदाभास वगैरे. का? त्याच्या निवृत्तीकरिता प्रतिबंधक आहे कोण? प्रारब्ध. तर मग हा जो लेश शिल्लक राहिलेला आहे त्याची निवृत्ती कशी होते, तर ते सांगितलं इथं. तमलेश, देहरूपाने देहरूपाने जो अविद्याचा लेश तो सदनाशहिकू भजे. सदनाशहिकू म्हणजे सत्स्वरूप जो आत्मा अर्थात परमात्मा तत्स्वरूप होऊन जातो आहे की नाही. नाश सदनाशहिकू भजे म्हणजे हा जो कल्पित विक्षेप स्वरूप देहाधिक पदार्थ आहे की नाही, तो सत्स्वरूप परमात्मामध्ये मिळून जातो. म्हणून इथं म्हटलं आहे सदनाशहिकू भजे, सत्रूपामध्ये विलीन होणं हाच त्या विक्षेप अंशाचा काय आहे, नाश आहे, निवृत्ती आहे. झालं. बर, मग आभास हो, तर आता विक्षेप स्वरूप जो स्थूल किंवा सूक्ष्म देह आहे त्याची तर काय झाला, सत्स्वरूपामध्ये तो विलीन झाला, ब्रह्मामध्ये विलीन झाला. सूक्ष्म देह, त्याच्यात बुद्धी पण आली. मग म्हणजे त्या बुद्धीमध्ये जे अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब होतं, ज्याला चिदाभास म्हणत होतो आपण, त्याचं काय होतं, तर तेही सांगतात काय की आभास इकू प्रपंच तज देत आहे की नाही. आभास जो आहे तो देखील आहे की नाही आपलं स्वतःचं स्वरूप वेगळं न समजता त्याचंही स्वरूप काय होऊन जातं, मूळ बिंबाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपा ठिकाणी लीन होऊन जातं. आभास इकू प्रपंच, आभासासहित प्रपंच तज देत, किंवा आभास प्रपंचाचा तज देत त्याग करतो. आभास सुद्धा काय करतो, प्रपंचाचा त्याग करतो आणि स्वस्वरूपामध्ये म्हणजे मूळ आपल्या स्वरूपामध्ये लीन होऊन जातो असा अर्थ. पुढच्या कशाप्रमाणे लीन होऊन जातो तो प्रपंच सहित आभास, ते दृष्टांत देऊन सांगतायत तिसऱ्या दोह्यामध्ये. तर बघा, सरिता इव सागर देश हिकू, अन्वय करा. सरिता सागर देश हिकू इव, सागर देश हिकू इव चिन्ह मात्र विशेष हिकू मिलाय. चिन्ह मात्र विशेष हिकू मिलाय. नीचे की पंक्ति, चिद होय अवशेष हिकू भजे. पीतांबर शेष हिकू जन्म नहीं. ठीक है, पीतांबर शेष हिकू जन्म नहीं. अर्थ पहा, दृष्टांत देऊन सांगत आहे. सरिता सागर देश हिकू इव, सरिता म्हणजे नदी, ज्याप्रमाणे आपल्या देशाचा त्याग करून समुद्ररूपी देशाला काय होते, प्राप्त होते. कोण? सरिता नदी.
सरित सागर देश इकू इव, जशी ती नदी समुद्र देशाला, सागर देशाला, समुद्राला प्राप्त होते त्याप्रमाणे चिन्मात्र विशेष इकू मिलाय. चिन्मात्र आभास जो आहे तो काय होतो, आपल्या स्वरूपाचा त्याग करून, प्रपंचाचा त्याग करून, प्रपंचाचा त्याग करणं म्हणजे स्वतःच्या ठिकाणी जे कर्तृत्व भोक्तृत्व आदी धर्मांची प्रतीती होत होती त्या साऱ्यांचा त्याग करून तो समजतो की मी अल्प नाही आहे, परिच्छिन्न नाही आहे, ऐकणे अल्पशक्ती नाही आहे, मी तर कोण आहे, माझं खरं तर स्वरूप बिंब आहे. म्हणून ब्रह्माशी तो अभिन्नतेला प्राप्त होतो. म्हणून म्हटलं इथं चिन्मात्र विशेष हिकू मिलाय. चिन्मात्र चैतन्यात्मक जे स्वरूप आहे विशेष स्वरूप त्याला तो मिलाय मिळून जातो. मिलाय चिद होय, मिळून गेल्यानंतर काय होतो, तो चिद होय म्हणजे चैतन्य स्वरूप होतो. आणि अवशेष ऐकू भजे, आणि ते चैतन्य मात्र ब्रह्मतत्वच शिल्लक राहतं, अवशेष राहतं, त्याला तो भजे म्हणजे तत्स्वरूपच होऊन जातो, त्याच्यावर अतिरिक्त राहत नाही. मग पुढे पितांबर शेष ऐकू जन्म नाही. पितांबरजी महाराज म्हणतात असं असणारं जे अवशेष तत्व, शेष तत्व, शेष म्हणा अवशेष म्हणा असं जे ब्रह्मतत्व आहे त्याला जन्म नाही. आणि तत्स्वरूप झालेला हा जो ज्ञानी किंवा चिदाभास आता त्याला सुद्धा काय नाही, जन्म नाही. जन्म नाही म्हणून जन्मानंतर येणारे बाकीचे विकार ते देखील आता त्याच्या ठिकाणी नाही असा अर्थ झाला आहे. झालं हे, हा पद्यात्मक भाग या ठिकाणी संपला या कलेचा. आता पुढे प्रश्न आहे, तर एक प्रश्न घेऊया. प्रश्न आहे 232. ठीक आहे. जीवनमुक्ती म्हणजे काय? जीवनमुक्ती आणि विधेयमुक्तीचं वर्णन करणारी जी कला आहे, आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रश्न केलाय पूर्व पक्षीने, काय जीवनमुक्ती कशाला म्हणतात? प्रश्न उत्तर, देहादिक प्रपंचाचा प्रत्यय होत साता ही ब्रह्मरूप स्थिती ती जीवनमुक्ती होय. बरोबर. देहादिक प्रपंचाचा प्रत्यय, प्रत्यय म्हणजे ज्ञान, प्रतीती. तर ज्ञान झालंय. आता काय ज्ञान झालंय? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा दृढ अप्रोक्ष साक्षात्कार झाला. बरोबर. आणि तरी पण देहादिक प्रपंचाचा प्रत्यय येतो, प्रतीती येते. सत्य रूपाने नाही, बाधित रूपाने प्रतीती येते. पण जरी ज्ञान झाल्यानंतर देहादिक प्रपंचाची प्रतीती जरी येत असली तरी त्याची जी स्थिती आहे ती ब्रह्मरूपाने स्थिती आहे. आणि म्हणून त्याची तशी जी अवस्था तिला म्हटलं आहे काय? जीवनमुक्ती अवस्था. थोडक्यात काय? ज्ञान झाल्यानंतर देह पडेपर्यंतची जी अवस्था तिला म्हणतात काय? जीवनमुक्त अवस्था. मग देह किती काळाने पडेल याचा काही नियम नाहीये, तो प्रारब्धावर अवलंबून आहे. कदाचित ज्ञान झाल्यानंतर 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचंही प्रारब्ध असू शकतं. त्या देहाचं प्रारब्ध असेपर्यंत तो देह राहणार, परंतु ती त्याची जी अवस्था तिला म्हटलं जातं काय? जीवनमुक्ती. जितेची मुक्ती आहे की नाही. देहात असून जो मुक्त आहे त्याला म्हणतात जीवनमुक्ती. ठीक आहे. देहादिक प्रपंचाचा प्रत्यय, प्रत्यय म्हणजे प्रतीती, होत साताही म्हणजे होत असून देखील, होत आहे वर्तमान काळात देखील, तरी देखील ब्रह्मरूप स्थिती, ब्रह्मरूपाने जी स्थिती आहे अवस्था ती त्याला म्हणायचं काय? जीवन मुक्ती. झालं जी. बस. पुढचा विचार आपण उद्या घेऊ, म्हणजे उद्या कला पूर्ण होते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.